ब्रॉट टू यू बाय प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर। वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध। साताऱ्यात जमीनदोस्त झालेली ही केळीची बाग पहा। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे फलटण तालुक्यातील केळींच्या बागा या अशा उद्ध्वस्त झाल्यात। शिंदेनगरच्या हेमंत शिंदेंनी मोठ्या मेहनतीनं 2 एकरावर केळीची बाग लावली होती। मात्र गेल्या 4-5 दिवसात वादळी वारा आणि पावसामुळे डोळ्यात दिखत 2 एकरावरील केळीची बाग उद्ध्वस्त झाली। माझी 2 एकराची केळीची बाग पूर्णपणे ह्या 5 दिवसाच्या पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। त्याला अंदाजे 6 लाख रुपये माझा खर्च आला आहे। निर्यातक्षम केळीचं मी उत्पन्न घेतो आणि आजच्या रेटप्रमाणे माझे 12 ते 15 लाखाचे नुकसान झालेले आहे आणि ह्याची दखल कुठं मायबाप सरकारने घ्यावी। मी अत्यंत गरीब परिस्थितीतनं उत्पन्न काढलेलं आहे। आर्थिक अडचणीमुळे असून सुद्धा मी निर्यातक्षम केळीचे उत्पन्न घेतो। इथं कुठंतरी शासनाने ह्याच्यावर दखल घ्यावी आणि मला काहीतरी थोडीफार शासनाची मदत मिळावी। हेमंत शिंदेंनी आधुनिक शेतीची कास धरत निर्यात करता येईल अशा क्षमतेची केळी पिकवून दाखवली। मात्र मे महिन्यातच आलेल्या पावसानं हेमंत शिंदेंचं हजारो शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। आता सरकारच्या मदतीवरच नव्यानं उभारी घेता येईल एवढीच शेतकऱ्यांना आशा आहे। साताऱ्याहून इम्तियाज मुजावरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।